मी आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन माझे पसंतीने लग्न केले होते, कारण माझे आई वडील जिथे माझं लग्न करणार होते तो व्यक्ती मला आवडत नव्हता आणि अनोळखी व्यक्तीसोबत माझे संपूर्ण आयुष्य घालवायचा मी विचारही करू शकत नव्हती. लग्नाच्या दिवशी जेव्हा मी नवरी बनण्यासाठी पार्लरमध्ये तयारी करायला गेली, तेव्हाच मी ठरवलं होतं की मी तिथून पळून जाईल आणि राहुलसोबत लग्न करेल. आणि मी तेच केले. पार्लरमध्ये तयारीसाठी गेल्यावर मी तिथून पळून गेली आणि राहुलशी लग्न करून माझ्या आई वडिलांचे घर कायमचे सोडले. कारण मला माहीत होते की आता माझे आई वडील आणि भाऊ मला त्या घरच्या उंबरठ्यावर कधीही पाय ठेवू देणार नाहीत. म्हणून मी स्वतः माझ्या घराला सोडून दिलं. राहुल खूप छान आणि प्रेमळ व्यक्ती होता. त्याच्या आईवडिलांनी पण मला स्वीकार करायला नकार दिला. म्हणून आम्ही दोघांनी मिळून स्वतःचे एक छोटेसे घर बनवले. त्याने मला जीवनात प्रत्येक सुख दिले, माझी सर्व सुखसुविधांची व्यवस्था केली. मी पण त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होती आणि त्याच्यासोबत खूप आनंदी होती. लग्नाच्या 2 वर्षांनी जेव्हा मला ही खुश खबर मिळाली की मी आई होणार आहे, तेव्हा मला खूप आनंद झाला. आणि सर्वप्रथम मी ही बातमी राहुलला त्याच्या ऑफिसमध्ये फोन करून सांगितली. त्याला पण ही बातमी ऐकून खूप आनंद झाला होता आणि त्याच वेळी तो त्याच्या ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरी यायचे बोलू लागला. पण मला काय माहीत होतं की तो आज शेवटच्या वेळी घरी येत आहे. त्यानंतर मी त्याला पुन्हा कधीही भेटणार नाही, बघू शकणार नाही. मला पूर्वी कळाले असते तर मी त्याला येऊ दिले नसते, तिथेच थांबवले असते. मी ऑफिसमधून आनंदाने घरी परत येत असताना त्याच्यावर काळाने घाल केला. राहुलच्या मोटरसायकलचा अपघात झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. काही वेळाने माझे पती शेवटच्या वेळी 4 खांद्यांवर घरी परत आले आणि मला या जगात कायमचे एकटे सोडून गेले. माझं बाळ या जगात येण्याआधीच वडिलांच्या सावलीपासून अलिप्त झालं आणि मी पण तरुणपणीच विधवा झाली, नाही तर या जगात एकटी पडून गेली. माझ्या आईवडिलांना तर मी आधीच स्वतःहून सोडून दिले होते आणि हा जग अनोळखी लोकांच्या दारात जायचा नव्हता. मी तरुण होती, कोणाला माहीत कोणाची नजर कधी बदलेल. मला समजत नव्हते आता मी कुठे जाऊ, कोणाकडे मदत मागू. राहुलची एक जुनी म्हातारी नातेवाईक होती, त्यांना आम्ही काकू म्हणायचे. ती पण माझ्यासारखी या जगात एकटी होती. माझ्या आधारासाठी मी काकूंना माझ्या घरी घेऊन आली आणि आम्ही दोघी बायका मिळून आयुष्याचा गाडा ढकलायला लागले. काकूंनी मला खूप साथ दिली. राहुलच्या निधनानंतर काही महिन्यांनी मी एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळ झाल्यावर माझी काळजी जास्त वाढून गेली, कारण एक तरुण एकटी बाईसोबत एक लहान मुलगी पण आली होती. खाण्यापिण्याबरोबर तिच्या शिक्षणाचा आणि तिच्या संगोपनाचा भार आता माझ्या नाजूक खांद्यावर पडला होता. याच्यात काकूंनी मला खूप साथ दिली. त्यांनी माझ्या मुलीची तरी घरी काळजी घेतली आणि मी बाहेर जाऊन स्वतःसाठी काही काम शोधू लागली. लवकरच मला जवळच्या शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली आणि मी तिथे काम करू लागली. आयुष्य जसे तसे चालले होते. माझी मुलगी अंजली हळूहळू मोठी होत होती आणि नंतर ती तरुण झाली. माझी मुलगी खूप सुंदर होती. मला तिच्या सौंदर्याची कधी कधी भीती वाटायची, कारण गरीब घरात सौंदर्य हा श्राप असतो. मी माझ्या मुलीच्या संगोपन आणि शिक्षणावर खूप लक्ष दिलं होतं. माझ्याकडून काही कमी सोडली नव्हती. आता माझे हात पायही थकायला लागले होते. मुलीला वाढवल्यानंतर आईच्या नात्याने माझी शेवटची चिंता होती की माझी मुलगी अंजली हिचे लग्न व्हावे. माझी इच्छा होती की माझ्या मुलीचे लग्न एका श्रीमंत कुटुंबातील व्यक्तीशी झाले पाहिजे, जिथे ती आपले उर्वरित आयुष्य सुख शांतीमध्ये घालवू शकेल. कारण माझ्या घरात तर अंजलीला कधी सुख मिळालं नाही. मी खूप जोडतोड करून तिच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण करत होती. मी अंजलीच्या स्थळाबद्दल शाळेत सगळ्यांना सांगून दिले होते की जे तुमच्या नजरेत काही चांगले स्थळ असतील तर नक्की सांगा. एक दिवस मी शाळेत मुलांची कॉपी तपासत बसली होती,
तेव्हा माझी एक खूप चांगली मैत्रीण आरती माझ्याकडे आली आणि मला सांगू लागली की तिची बहीण आपल्या मुलासाठी स्थळ शोधत आहे. त्यास कुटुंब खूप चांगलं आहे. खाता पिता घरातला एकुलता एक मुलगा आहे. मला फक्त तुझ्या मुलीचं स्थळ इथे पक्क करायचं आहे. आरती इतक्या प्रेमाने आणि विश्वासाने म्हणाली की ऐकून मी पण आनंदित झाली. तशी पण ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. मी तिला खूप दिवसांपासून ओळखत होती आणि आमचं एकमेकांच्या घरी येणं जाणं पण होतं. म्हणून तिचे ऐकून मी त्या मुलाचे घरच्यांना घरी येण्याचे आमंत्रण दिले. त्या दिवशी माझे मन खूप हलके झाले होते की आता माझी काळजी कमी होणार आणि ज्या घरी अंजली लग्न करून जात होती ते खूप श्रीमंत होते आणि अंजली तिथे शांतपणे आपलं आयुष्य जगेल. काही दिवसानंतर आरतीची बहीण आमच्या घरी आली आणि आमच्या घरी आल्यावर ती भरपूर सामान घेऊन आली होती. तिला अंजली पहिल्या नजरात आवडली होती. त्यांनी मला विचार करायचा पण वेळ दिला नाही आणि हे स्थळ पक्के करून दिले. मला पण ते लोक सेटल आणि खानदानी वाटले होते. मी पण अंजलीचे नशीब उघडलेले पाहून खूप आनंदी होती. त्यांनी लवकर लग्न करायचा आग्रह धरला, ज्यावर माझा पण काही विरोध न होता, कारण 1-2 वेळा मी त्या मुलाला बघितलं होतं. मला तो मुलगा खूप आवडला होता. माझा या स्थळात सर्वात मोठा हेतू हा होता की त्या मुलाचे कुटुंब खूप लहान होते. मुलगा लहान कुटुंबातील होता. मुलाचे वडीलही या जगात नव्हते. त्यांच्या घरात फक्त आई आणि एक लहान बहीण होती आणि दुसरं तो माझी सर्वात चांगली मैत्रीण आरतीच्या बहिणीचा मुलगा होता. त्यामुळे मला विश्वास होता की ते घरचे खूप चांगले आहे. अंजली तिथे सुखी राहील. मी दिवस रात्र काम करून माझ्या आयुष्यभराची कमाई लावून अंजलीच्या लग्नाची तयारी सुरू केली. लग्नात कोणतीही कसर सोडली नाही. जे एक आई देऊ शकते ते सगळं मी तिला दिलं आणि आपला आशीर्वाद देऊन मी आनंदाने तिला विदा केले. आज मला वाटत होतं की मी आपली जबाबदारी पार पाडली आहे. अंजली गेल्यावर मला खूप दुःख झाले होते. आता मी या जगात पुन्हा एकटी पडली होती. परंतु प्रत्येक आईला यातून जावे लागते. मुलगी ही दुसऱ्यांची संपत्ती असते आणि तिला एक ना एक दिवस लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जावे लागते. लग्नानंतर अंजली 2-3 वेळा माहेरी आली होती. तिच्या चेहऱ्यावर खरी आंतरिक आनंदाची चमक होती, ज्यावरून माझा अंदाज होता की ती तिच्या घरात खूप आनंदात आणि शांततेत जगत आहे. मला या गोष्टीचा खूप आनंद होता की माझे स्वप्न पूर्ण झाले होते. अंजलीचे लग्न एका श्रीमंत घरात झाले होते. पण काही महिन्यांनी जेव्हा माझी मुलगी मला भेटायला आली तेव्हा तिने मला सांगून अस्वस्थ केले की ती तिच्या सासूबरोबर गावात राहणार आहे, कारण तिच्या नवऱ्याला कामानिमित्त बाहेर पाठवले जात आहे आणि आता एवढ्या मोठ्या शहरात मी आणि माझी सासू एकटी राहू शकत नाही, म्हणून आम्ही त्यांच्या गावी राहणार आहे. मला हे ऐकून खूप वाईट वाटले की आता अंजली माझ्यापासून खूप दूर जात आहे, कारण मी अंजलीला अजूनपर्यंत कधीही इतक्या दूर पाठवलं नव्हतं. पण त्यांच्याजवळ दुसरा मार्गही नव्हता. दुसऱ्या दिवशी मी काळजावर दगड ठेवून तिच्या घरी तिला भेटायला गेली आणि तिला पण मला भेटून खूप आनंद झाला आणि ती तिच्या सासूसोबत गावाला राहायला निघून गेली. तिच्या गेल्यावर काही दिवस मला खूप दुःख झाला, पण जेव्हा अंजली मला रोज तिची बातमी देत राहिली तेव्हा माझे दुःखही संपले. आणि 1-2 दिवस अंजलीने मला सांगितले की ती प्रेग्नेंट आहे. ऐकून मला खूप आनंद झाला. मी रोज फोनवर अंजलीशी बोलत होती, पण काही दिवसानंतर तिचा फोन कमी येऊ लागला. प्रत्येक वेळा तिची सासू फोन उचलून बोलायची. तिची तब्येत आता बरी आहे, ती आता आराम करत आहे. सासूचे बोलणे खूप चांगले होते. तिला पूर्ण आराम करायला सांगितले आहे, म्हणून मी तिला जास्त उठवत नाही. अंजली आता झोपली आहे, म्हणून मी तिला तुमच्याशी बोलायला लावू शकत नाही. तिच्या बोलण्यात मला खऱ्या आईसारखं प्रेम वाटायचं. मी तर याबद्दल देवाचे आभार मानले होते की अंजलीला आईसारखी सासू मिळाली आहे. पण एका रात्री अशी बातमी आली की माझा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. अंजलीच्या घरून फोन आला की तुमच्या मुलीची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. माझ्यासाठी ही बातमी वादळापेक्षा कमी नव्हती. मी जीवघेणी बातमी ऐकून मी अंतर्मनाने खचली. मी काहीही विचार करण्याच्या किंवा समजण्याच्या स्थितीत नव्हती.
शुद्धीवर आल्यावर मी जोरजोरात रडायला लागली. आता मी या जगात एकटी उरली होती. पहिले राहुल मला सोडून गेला आणि आता अंजली पण. ती माझी एकुलती एक मुलगी होती. ती माझी सर्वस्व होती. अंजलीशिवाय या जगात माझे कोण होते? रडता रडता माझा आवाज बंद झाला. माझे होठ सुकले होते. आता तर माझा आवाज पण निघत नव्हता. आता मला पण जगायची इच्छा उरली नव्हती. मला अंजलीला भेटायला लवकरात लवकर गावी जायचं होतं, पण माझ्याकडे पत्ता नव्हता. म्हणून मी माझ्या मैत्रीण आरतीला फोन केला. तिने मला सांगितले की ती आधीच गावी गेली आहे. मी तिला सांगितले की मला काही पत्ता तर दे. मला माझ्या मुलीला शेवटचे बघायचे आहे. म्हणून तिने जीव वाचवण्याच्या पद्धतीने मला गावाचा पत्ता सांगितला आणि पटकन फोन बंद केला. मी तर माझ्या मुलीची बातमी ऐकून रडून रडून निढाल झाली होती. कसे तरी स्वतःची काळजी घेत मी गावी पोहोचली. मी त्यांना पहिलेच फोन करून सांगितले होते की मी पोहोचण्याआधी माझ्या मुलीचे अंतिम संस्कार करू नये. मला अंजलीला शेवटचे बघायचे आहे. मी माझ्या अंजलीच्या घरी पोहोचली तेव्हा संपूर्ण घर माणसांनी भरले होते. पण एक गोष्ट चकित करणारी होती की अंजलीला एका वेगळ्या खोलीत ठेवले होते. तिला एक जाड कापडात गुंडाळून ठेवले होते. मी अंजलीला मिठी मारून जोरजोरात रडत होती, कारण राहुलच्या मृत्यूनंतर माझ्या आयुष्यात अंजली एकटीच होती आणि आता ती पण मला रडत सोडून निघून गेली. मी खूप रडत होती. जेव्हा काही बायकांनी मला धीर दिला आणि म्हणाल्या की अंतिम संस्काराची वेळ झाली आहे, थोडा धीर धरा. जो जगात आला आहे तो एक दिवस अवश्य जाणार आहे. मी त्यांना म्हणाले की मी तुम्ही लोकांना विनंती करते की मला माझ्या मुलीसोबत फक्त 5 मिनिटे खोलीत एकटे राहू द्या. मला माझ्या मुलीसोबत थोडा वेळ घालवायचा आहे. कृपया करून माझी विनंती मान्य करा. अंजलीच्या सासूबाईने मला काही वेळ बघितलं आणि मग काहीतरी विचार करून तिने मला अंजलीकडे ठेवले आणि तिथून निघून गेली आणि सर्व महिलांना खोली सोडायला सांगितले. आता खोलीत फक्त मी आणि अंजली एकटे होते. मी अजूनही जोरजोरात रडत होती. मला असे वाटत होते की मी अंजलीला माझ्या हृदयात लपून ठेवू. अंजलीवर माझं खूप प्रेम होतं. तेवढ्यात खोलीच्या मागच्या खिडकीतून ती मोलकरीण आत आली. मी त्याच मोलकरणीची वाट पाहत होती, कारण तीच मला सांगू शकत होती की अंजलीचे मृत्यूचे रहस्य काय आहे. मी पटकन तिच्या जवळ गेली आणि तिला आपल्याजवळ बसून म्हणाली की पटकन सांग की तू मला काय सांगणार होती. ती माझ्या कानाजवळ आली आणि माझ्या कानात म्हणाली की तुझी मुलगी अंजली जिवंत आहे. विश्वास बसत नसेल तर तुम्ही स्वतः तपासून घ्या. मला तर माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता. मी पुन्हा अंजलीचा चेहरा बघितला. तिचे होठ निळे पडले होते. तिचे संपूर्ण शरीर थंड झाले होते. ती जिवंत आहे याची संधी नव्हती. पण मी मोलकरणीचे शब्द नकारू शकत नव्हती, कारण या कठीण वेळी कोणतीही स्त्री विनोद करू शकत नाही, तेही एका आईसोबत. ती असे का करेल? मी पुन्हा अंजलीला तपासले. मी माझा कान तिच्या ओठाजवळ ठेवला. तिची नाडी तपासली. खूप शोधाशोध केल्यावर मला असे वाटत होते की अंजलीचा श्वास हळूहळू येत आहे. ती खरं सांगत होती. माझी अंजली जिवंत होती. पण मी काय करू? हे लोक खूप वाईट आहे. नक्की या लोकांनी माझ्या मुलीला असे काही खाऊ घातले असेल की तिचे संपूर्ण शरीर थंडे आणि निळे झाले आहे. पण मला समजत नव्हते की मी या दुष्ट लोकांपासून माझ्या मुलीचे संरक्षण करण्यासाठी काय करावे. अंजलीला वाचवायला माझ्याकडे फक्त ती मोलकरीण होती जी मला मदत करू शकत होती. मी हात जोडून पटकन तिच्या समोर गेली आणि म्हणाली, प्लीज मला माझ्या मुलीला वाचवायला मदत करा. मी तुझे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. आणि मी माझ्या हातातल्या 2 सोन्यांच्या बांगड्या काढल्या आणि त्या मोलकरणीच्या हातात दिल्या. या बांगड्या माझ्या नवऱ्याची शेवटची खूण होती, जे मी नेहमी माझ्या हातात घालून ठेवायची. मी तिला सांगितले की तू अंजलीला खिडकीतून घेऊन जा आणि तिला सुरक्षित जाग्यावर सोडून दे. त्या मोलकरणीने, जिचे नाव मंजू होते, तिने आपल्या खिशातून एक छोटासा मोबाईल काढला आणि त्या खोलीच्या खिडकीजवळ कोणाला तरी बोलवले. 2 मिनिटांनंतर खिडकीखाली 2 बायका उभ्या होत्या. मी आणि मंजूने मिळून अंजलीला खिडकीतून खाली उतरवलं. त्या दोन्ही बायका अंजलीला घेऊन निघून गेल्या
अंजलीऐवजी मी स्वतः ते कफन गुंडाळून आडवी झाली. माझी इच्छा असती तर मी सुद्धा अंजली आणि मोलकरीणसोबत इथून पळून जाऊ शकत होती, पण मी पळून गेली नाही. मला माझ्या जीवाची काळजी नव्हती. मला फक्त हे सत्य जाणून घ्यायचं होतं की या लोकांनी माझ्या अंजलीसोबत काय केले आहे. मंजूने मला खूप सांगितलं की तू पण इथून पळून जा, नाहीतर हे लोक तुझं काही नुकसान करतील. तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे असेल तर मी तुम्हाला सांगेन. पण मी मंजूला सांगितले की नाही, मला या लोकांना रंगेहात पकडायचे आहे. आता या सर्व गोष्टी घडत होत्या की दारावर टकटक झाली. तेव्हा मंजूने माझा चेहरा कफनाने चांगलाच झाकून दिला होता आणि सर्वांना सांगितले की अंजलीची आई अंजलीला शेवटची भेटून खिडकीतून निघून गेली. सगळ्यात आधी अंजलीची सासू खोलीत आली आणि आश्चर्याने म्हणाली की ती खिडकीतून का गेली, ती दारातून पण जाऊ शकली असती. त्यावर मंजू म्हणाली, अंजलीची आई सांगत होती की आता माझा या कुटुंबाशी काही संबंध नाही. त्यांनी माझ्या मुलीची काळजी घेतली नाही म्हणून ती वाचू शकली नाही. त्यामुळे मला आता या लोकांचे तोंड बघायचे नाही, म्हणून मी खिडकीतून जात आहे. मंजूच्या तोंडातून ही गोष्टी ऐकून अंजलीची सासूबाई माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगू लागल्या. मी हे सर्व आश्चर्याने ऐकत होती. आधी अंजलीची सासूबाई माझ्या तोंडावर किती गोड बोलायची आणि माझ्या मागे कशी विष ओतत होती, पण मी वाट बघत होती की मला काही पुरावा मिळेल की या लोकांनी अंजलीसोबत असे का केले याचा सुराग मिळावा, जेणेकरून मी या लोकांची त्यांच्या चेहऱ्यावर चेष्टा करू शकेन आणि त्यांना रंगेहातो पकडू शकेल. पण त्यांनी असे काही केले नाही आणि मला माझ्या अंत्यविधीसाठी घेऊन गेले आणि मला अंत्यसंस्काराची चिता दिली गेली. आता मी खूप घाबरली होती. आता माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता. मी असेच पडून राहिली असती तर या लोकांनी मला अंत्यसंस्काराच्या चितेवर ठेवले असते आणि माझ्या अंत्यविधीला आग लावली असती. मला काय करावे हे कळत नव्हतं. मी विचार करत होती, एवढ्या वेळात लोकांनी मला चितेवर बसवले होते आणि चिताही पेटवली होती, पण मग असे काय झाले की माझ्या अंत्यसंस्कारासाठी आलेले सगळे लोक घाबरून पळून गेले आणि मग मंजूने मला पटकन त्या चितावरून बाहेर खेचले आणि त्या आगीतून बाहेर काढले. अजूनपर्यंत त्यांनी फक्त बाहेरच्या लाकडांना आग लावली होती. मंजूने मला खेचून पटकन एका निर्जन ठिकाणी नेले, जिथे कोणी येत जात नव्हते. मी त्यावेळी खूप घाबरलेली होती. तिने पटकन मला पाणी दिले आणि म्हणाली की मी फोन करून सर्वांना सांगितले होते की मी अंजलीचा भूत खोलीत पाहिले आहे, तिची आत्मा खोलीत फिरत आहे. हे सर्व ऐकून ते लोक घाबरून पळून गेले. माझा श्वास जरा आटोक्यात आला. मग मंजू मला एका झोपडीत घेऊन गेली, जिथे तिने अंजलीला ठेवले होते. मी मंजूच्या पाया पडली, कारण आज तिच्यामुळे माझा आणि माझ्या मुलीचा जीव वाचला होता. मग मी मंजूला म्हणाली, खरं सांग, या लोकांना अंजलीला का मारायचे होते? मग मंजूने मला सांगितले की जेव्हापासून अंजलीच्या सासूने अंजलीला आणले होते तेव्हापासून मी पाहत होती की अंजलीची सासू अंजलीला रोज दुधात काहीतरी मिसळून खाऊ घालत होती. एक दिवस मी त्यांना विचारले तर ती माझ्यावर रागवली आणि म्हणाली की हे सर्व अंजलीच्या मुलाच्या आरोग्यासाठी आहे. हे खूप चांगले पावडर आहे. हे दूध पिऊन अंजली खूप चांगल्या गोंडस आणि सेहतमंद मुलाला जन्म देईल. मी गप्प बसली, पण हळूहळू अंजलीची तब्येत खराब होऊ लागली आणि मग एके दिवशी अंजलीने तिचे मुलंही गमावले. त्या दिवशी मला समजले की डाळीत काहीतरी काळे असावे. ती शक्तीची पावडर नाही, असे काही औषध आहे जे अंजलीला आतून इजा करत होती. ते जेव्हापासून अंजलीने आपले मूल गमावले होते तेव्हा पण अंजलीची सासूला ते पटत नव्हते आणि ती रोज 30 पावडर अंजलीला देत होती. मलाही अंजलीच्या सासूचा हेतू कळला होता की तिला अंजलीला मारायचे आहे. म्हणून मी माझ्या मित्रांकडून एक विषारी औषध घेतले. हे खाऊन एखादा व्यक्तीचे शरीर थंड आणि निळे होते. पाहणाऱ्यांना असे वाटते की ती व्यक्ती मेली आहे, परंतु ही औषधी वनस्पती हर्बलचा उपचार केले तर माणसाचा जीव वाचू शकतो. अंजलीचा जीव वाचवण्यासाठी मी अंजलीला ही विषारी औषध दिले होते. ही औषध पिल्यानंतर काही वेळाने अंजलीचा शरीर पूर्णपणे
निळा पडला होता आणि थंड झाला होता. काही वेळासाठी तिचे हृदयाचे ठोके बंद झाले होते. अंजलीच्या सासूबाईंना वाटले की तिची पावडरने काम केले आहे आणि अंजली हे जग सोडून गेली. सगळा प्रकार सांगितल्यावर मंजू गप्प झाली. मंजूची गोष्ट ऐकून माझ्या कानात खळबळ उडाली. अंजलीने या लोकांशी काय वेर होते? त्यांना अंजलीला का मारायचे होते? मला काही समजले नाही. मंजू अंजलीवर 8 दिवस उपचार करत राहिली. ती औषधी बारीक करून तिला रोज खाऊ घालत होती. अंजली पूर्णपणे बरी झाल्यावर मी तिला रात्रीच्या अंधारात माझ्या घरी आणले. मी अजूनपर्यंत अंजलीला लपवून ठेवले होतं. कोणालाच माहीत नव्हतं की अंजली जिवंत आहे. मी शांतपणे विचार करत होती की पुढे काय करायचे आहे. मी अंजलीला सर्व काही सांगितले. तिला तर यावर विश्वास बसत नव्हता. ती किती वेळ माझ्या मांडीवर डोकं ठेवून रडत राहिली आणि म्हणाली, आई, माझी सासू माझ्याशी कधीच वाईट वागली नाही. नेहमी माझ्यावर मुलीसारखे प्रेम केले. पण हळूहळू माझी तब्येत बिघडू लागली आणि मी माझ्या मुलाला पण गमावले होते. या अवस्थेत पण माझ्या सासूने मला खूप साथ दिली होती. पण मला काय माहीत होते की मी जे दूध अमृत समजून पित होते ते माझा जीव घेणार होते. मी हर्षितवर मनापासून प्रेम केलं होतं. हर्षितही माझ्यावर खूप प्रेम करायचा. पण आई, मला वाटतंय की हर्षित यात समाविष्ट नाही. मला वाटतं हर्षित अजूनही माझ्यावर प्रेम करतो. मी हर्षितला कॉल केला पाहिजे. पण मी अंजलीला थांबवलं. हर्षित अंजलीवर प्रेम करतो हे नाही की नाही याची मला खात्री नव्हती. एक दिवस मी बाजारात गेली होती तर मी असा काही प्रकार पाहिला जे बघून मी आश्चर्यचकित झाली. तिथे मी हर्षितला पाहिलं. हर्षित एका मुलीसोबत हातात हात घेऊन फिरत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक चमक होती. अंजलीच्या मृत्यूचे काहीही दुःख त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते. आणि हर्षितचा हा आनंद पाहून मला हे समजायला वेळ लागला नाही की या सगळ्यात हर्षितचा पण सहभाग होता. आता मी गप्प बसू शकत नव्हती. मी त्या लोकांना असे सोडू शकत नाही ज्यांनी माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. मी तिथून पोलीस स्टेशनला गेली आणि पोलिसांसमोर सर्व काही सांगून दिलं जे अंजली आणि माझ्यासोबत घडलं होतं. पोलिसांनी तत्काळ कार्यवाही केली. मी पोलिसांना घेऊन पोलिसांसह हर्षितच्या गावी पोहोचली. सर्वप्रथम हर्षित आणि हर्षितची आई मला पोलिसांसोबत बघून चकित झाले. पण लवकरच त्यांनी स्वतःला सावरलं. जेव्हा पोलिसांनी तिच्यासमोर संपूर्ण प्रकरण उघड केले तेव्हा हर्षितच्या आईने नकार दिला आणि सांगितले की मी माझ्या सुनेवर खूप प्रेम करायची. मी तिची खूप काळजी घ्यायची. तिचा मृत्यू नैसर्गिक होता. आम्ही तिच्यासोबत काहीही चुकीचे केले नाही. गावकऱ्यांनी पण साक्षी दिली की हर्षितचे कुटुंब चांगले कुटुंब आहे. ते संपूर्ण गावाला मदत करतात. तो कोणाचाही जीव घेऊ शकत नाही. पण पोलिसांनी कोणावरही विश्वास न ठेवता आणि संपूर्ण घराची झडती घेतली आणि नंतर अंजलीच्या सासूच्या खोलीतून ते औषध सापडले जे ती रोज अंजलीला देत होती. अंजलीच्या सासूबाईंना अजून ते औषध फेकता आले नव्हते. कदाचित तिचा विश्वास होता की तिची विचारपूस करायला कोणी येणार नाही. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आणि तिथे पोलिसांनी त्यांची चांगलीच खातिरदारी केली. पोलिसांनी मारहाण केल्यावर हर्षितच्या आईनी सर्व सत्य समोर आणलं. हर्षितच्या आईने मान्य केले की होय, तिने अंजली आणि अंजलीच्या मुलाला मारले होते आणि हा सर्व तिच्या योजनेचा एक भाग होता. आणि जेव्हा हर्षितच्या आईने संपूर्ण हकीकत सांगितली तेव्हा मी हादरून गेली. 20 वर्ष जुन्या जखमा पुन्हा ताजा झाल्या होत्या. हर्षितच्या आईने सांगितले की 20 वर्षापूर्वी जेव्हा तुझे माझ्या भावासोबत संबंध जोडले गेले होते त्यावेळी आम्ही सर्व खूप आनंदी होते. मोठ्या मुश्किलीने माझा भाऊ लग्नाला तयार झाला होता. तो माझा एकुलता एक भाऊ होता आणि त्याचा आनंद आम्हाला खूप प्रिय होता. माझ्या भावाने तुला कुठेतरी पाहिले होते आणि तो तुझ्या प्रेमात पडला होता. तो म्हणाला, मी लग्न केले तर या मुलीशी करणार, नाहीतर नाही करणार. आणि माझ्या भावाशी तुझं लग्न पण ठरलं होतं. भाऊ तुझ्याबद्दल रात्रंदिवस बोलायचा, पण तू माझ्या भावाकडे अजिबात लक्ष देत नव्हती. तू त्याच्याकडे दुर्लक्ष करायची आणि एके दिवशी भावाने तुझ्या हातात अंगठी घालून तुझ्या हाताचे चुंबन घेतले तेव्हा तू त्याच्या गालावर जोरदार चापट मारली होती आणि म्हणाली होती की तू त्याचा तिरस्कार करते, तू दुसऱ्यांवर प्रेम करते.
तुला माझ्या भावाशी लग्न करायचे नाही आणि हा धक्का माझा भाऊ सहन करू शकला नाही आणि त्याने त्याचा जीव घेतला. आम्ही बहिणी हा धक्का सहन करू शकले नाही आणि आरतीने त्यावेळी ठरवले होते की आपण आपल्या भावाचा मृत्यूचा बदला घेऊ. तू पडून जाऊन तुझ्या प्रियकराशी लग्न केले आणि माझा भाऊ हे जग सोडून गेला. आमच्या एकुलता एक भावाचे दुःख आम्ही विसरू शकत नव्हते. माझ्या भावाच्या दुःखात माझी म्हातारी आई पण मरण पावली. आणि मग तुझ्या लग्नानंतर तुझ्या नवऱ्याचा जे अपघात झाला होता तो अपघात नसून सुनियोजित योजना होती. तुझ्या पतीनंतरही तुला क्षणोक्षणी मरताना पाहून आम्हाला धीर आला नाही. तुझ्याजवळ एक सुख होते, तुझी मुलगी, आणि आम्हाला तुझ्यापासून ते सुख पण हिसकावून घ्यायचे होते. म्हणूनच आरतीने तुझ्या मुलीचे लग्न माझ्या मुलाशी लावून दिले आणि मग मी प्रत्येक क्षणी तुझ्या मुलीचा बदला घेऊ लागली. आरतीच्या सासूबाईच्या तोंडून हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. राहुलची आठवण काढून मी रडायला लागली आणि तेव्हाच मंजूने माझी मुलगी अंजलीला आणले. अंजलीला जिवंत पाहून सर्वांचे डोळे उघडले. मी पोलिसांसमोर संपूर्ण कहाणी ठेवली होती की मी अंजलीला कसं वाचवले. आता सगळे दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले होते. पोलिसांनी त्या लोकांना तुरुंगात टाकले आणि त्यांच्यावर कडक कार्यवाही केली. काही काळानंतर मी हर्षित आणि अंजलीचा घटस्फोट करून दिला. दोषींना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा झाली. अंजलीचीही त्यांना तावडीतून सुटका झाली. पण यामध्ये माझा निर्दोष नवरा, ज्याचे काही दोष पण नव्हते, चुकून हे जग सोडून गेले. हे दुःख मला आतून खात होतं. पण मी स्वतःला सांभाळले, कारण जर मी तुटले तर अंजलीचे काय झाले असते. अंजलीनेही आपले सर्वस्व गमावले होते. तिचे सर्वस्व लुटले होते. अंजलीचे हर्षितवर खूप प्रेम होते, त्यामुळे ती आतून खचली होती आणि जेव्हा मन तुटतो त्याची तडफ फार वाईट असते. मी सतत अंजलीची काळजी घेत होती. हळूहळू अंजली स्थिर होऊ लागली आणि तिला नोकरी लागली. आता आम्ही आई आणि मुलीचे आयुष्य पुन्हा रुटीनवर येऊ लागले होते. मी अंजलीला आग्रह करत असते की पुन्हा लग्न करून घे, पण अंजली सहमत होत नाही. मी त्या दिवसाची वाट पाहत आहे जेव्हा ती माझी आज्ञा मानेल आणि तिच्या घरी स्थायिक होईल. पण यावेळी मी विचार केला आहे की मुलगा जरी श्रीमंत नसला तरी चालेल, पण माझ्या मुलीवर खरोखर प्रेम करणारा असावा. माझ्या मुलीला खरा प्रेमळ नवरा मिळो ही माझी प्रार्थना आहे. धन्यवाद.